डोळ्यात दुखायला लागलं. अरे थांब, भूक मारते. अगं डोळ्यात राहिलं ते ऑइल आहे ना, मी नाही टाकलं, म्हणून सोनूने टाकलं. मैं दूर जा रहा हूँ. तब्येत ठीक नाही आहे. तब्येत ठीक नाही. मम्मीचं बघ अजून आहे पावडर. अरे पावडर हे कर. हा माझं एवढं पोटात दुखायला लागलं. आई ग हिला बघा, हिच्या कानात बघा पावडर किती येणार. हा मग पावडर नाक बंद कर, येशो तिथं लवकर. अभी पट गई है. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. एवढी अशी काहीतरीच विचित्र पोरगी दिसते आहे मी. एक तर पहिलं तर केसांचे सर्व नॉट्स काढले आणि एक वेणी बांधून ठेवली, कारण होळीच्या कलरमुळे खरंच खूप डॅमेज झाली आहेत माझी केस. आणि माझा कंडिशनर आणि जो मास्क जो मी यूज करते तो पण संपला आहे. आणि पहिले इथे तो मार्क होता, आता इथे आला आहे. आणि आता एक इथे फोडी आली आहे जी मला दुखते आहे. आधी सकाळी मी फोडून टाकली, पण मला राग येत होता. मला माहिती आहे नाही फोडायची असते, तरी मी फोडली. आणि आता माझी गुड मॉर्निंग झाली आहे. सिरीज बघून बघून मी पागल झाली आहे. पार्सल आला आहे, सो बघूया आता पार्सलमध्ये काय. मलाच नाही माहिती की मी काय मागवलं आहे. हे का आलं आहे मला समजत नाही. असं कोणतंच प्रोडक्ट कोलॅबवरनं काय मी एक्सपेक्ट करत नव्हती यायचं, पण बघूया. सॉरी गाईज, मी आता जस्ट उठली आहे. गुड मॉर्निंग गाइस, मैं आता जस्ट उठली है. आणि मेरा बाल का थोड़ा ऐसा हालत हो गया है दोस्तों, वो इग्नोर करना. आणि सॉरी मी व्लॉग नाही पोस्ट करत आहे कारण घरी कोण नाही आहे. मला कॉन्टेंट नाही भेटत. मी एकटी कसं बनवेन. आणि मला माझे ड्रायव्हिंग क्लासेस पण चालू नाही होते, तो उसके वजह से और दिमाग खराब हो गया. ठीक आहे. आणि मला जवळ एवढं मोठं पार्सल आलं आहे आणि त्या पार्सलमुळेच मी उठली आहे. तर आता हा पार्सल खोलून बघूया ह्याच्यामध्ये काय आलं. हे सर्व कोलॅबचेच आहेत ते. आता मुझे इंतजार था दोस्तों. वाव, ये ऑटोमेटिक हेयर कर्लर, यही तो चाहिए था हमें. मी किती टाइम पासून थांबलेली या कोलॅबसाठी. कितीचा आहे हा? जास्त पण महाग नाही आहे. ठीक आहे, ऑटोमॅटिक आहे तर एवढं तर ठीकच आहे. फायनली आता मी खोलून बघणार आहे. हो, मला वाटलेलं थोडं साईजमध्ये छोटं असेल. गरम झालंय, गरम उन्हात बाहेर गरम झालंय पूर्ण पार्सल. हे जरा मी नीट ओपन करून तुम्हाला दाखवते. आता प्लीज थोबडा आणि सर्व इग्नोर करा, पण मी हे दोनच करून दाखवायसाठी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे माझा व्लॉग चालू केला आहे. आणि ह्याची लाईट, मी नहा धो के एकदम रेडी झाली आहे. केस पण धुतले आहेत आज. आणि हा टॉप मी खूप दिवसानंतर घातला आहे. तो मी एसीसाठी आणलेला, पण ठीक आहे. त्या लोकांना नाही आवडलेला, पण त्या लोकांना आता रोज घालतात, हर टाईम घालतात. आणि परत माझा एक पार्सल आला आहे. मम्मीचा आता पेडवाला पार्सल आला आहे, म्हणजे मम्मीने स्वतःहून मागवलेला. तो मम्मीचे लय पार्सल येतात. तो बोलला ना जसं निशा गायकवाड, माझं असं डोकं खराब होऊन जातं की कारण ही फोनच नाही उचलत. आणि तो जो येतो ना हर टाईम तुझं पार्सल घेऊन, एवढा समोर उभा राहतो माझ्या, एवढा समोर. नेहमी इथं येतो आणि सामान घेऊन जातो. तो काय करतो? तो लांब मला, हा तुला हातात असं ग्लोव्ह असतं, हा ते घेऊन जातो. काय करतो तो? बस ऑल टाइम एवढ्या जवळ उभा राहतो तो. नुसतं असं वाटतं दरवाजा खोलायचा आहे आणि आतमध्ये यायचं आहे त्याला. किती वेळ तो असं कधी करत नाही. इथे एकदम दरवाजा खोलल्यानंतर इथे उभा असतो तो, इथे असा. बोलायचं त्याला, पिछे काय बोलायचं समजत नाही त्याला. आता ठीक आहे. आणि मम्मी गेलेली सकाळी एका क्लायंटच्या घरी. मलाच माहित नाही माझे किती कोलॅबचे पार्सल येतात, काय काय येतं काय नाही समजत मला. ठीक आहे, हे खोलून मग मी चालू करते. मम्मी मम्मीने काय मस्त साडी ऑर्डर केली. आताच घालते मी, आताच व्हिडिओ काढते मी. सॉरी, ये देख रहे हो दोस्तों. मम्मा यार, मला अशा साड्या एवढ्या आवडतात ना. असं प्लेन सिंपल. आणि तुम्ही लोकांनी खूप बघितलं असेल मी अशीच जास्त साडी घालत असते.
ह्याच्यावर ब्लाऊज पण शिवाय छान आहे ना, सिल्वर ब्लाऊज बघते ना, छान आहे ना. मस्त आहे कलर मस्त ना. साडी बिडी घेतली असेल तर लगेच मला लागवायची पहिलं. लाईट लाव. लाईटची काय गरज आहे. आता मम्मा तुला हे लिंक जर मागितली कोणी तर देऊन टाक, ठीक आहे. मस्त वाटते ना. हे बघ. मस्त कलर आहे. म्हणून घेतली. आणि सकाळी 7 वाजता मी आज घरातून निघाले. माझ्या क्लायंटचं हेअर स्टायलिंग करायची होती म्हणून स्टायलिंगची ऑर्डर होती माझी, सो तिकडे गेलेली. डायसन घ्यायचं घालून. हां, आपल्या केसांना डायसनची काय गरज नाही. उगाच जायची तिची 50,000 दे. गेम PS5 घेऊन येईन मी, मस्त खेळत बसायचं. कशाला पाहिजे डायसन विसन कोण काय गरज नाही डायसनची. हां, नाही तर एवढे प्रोडक्ट्स पडलेत सर्व. हेअर स्ट्रेटनर सर्व. करते ना. डायसन पाहिजे 50,000चा. मी माझ्याकडे 50,000 आले ना, मी पहिला PS5 घ्यायला जाईन, नंतर घेईन डायसन. कशी आहे साडी? मस्त मस्त आहे. कलर छान आहे ना. बाय दोस्त बाय. ए माझा पार्सल तो खोल. काय मंगाया आहे दोस्त. मला दादा एवढं मी प्रो झाली आहे माहिती. पार्सल हातानेच खोलायला माझा सेलोटेप बिलेटेप सर्व काढून उकडून टाक. हे बघे बाय 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 हिला कॉट केलंय मी आता. काहीतरी मम्मी ना मिरर मध्ये बघून अशी करत होती. हर टाइम करते असं, हर टाइम करते. एकटीशीच बोलते ती. बोल बच्चन चालू करून टाकते. आणि मी कॅमेरा दाखवला असता ना तिला लगेच समजलं असतं, म्हणून मी नोट. ओ वा, काहीतरी भलतंच मस्त झालंय रे. हे पिंक पार्सल असेल ना तर जरा असं एक्साइटिंग वाटतं. मला वाटतंय असं. ओ वा, हे काहीतरी मस्त वाटतंय रे. दे मी खोच. स्किन केअर. गिव्ह मी, आय ओपन इट. सॉरी मम्मा, मी ओपन केलं आता. Show me. आम्हाला पियाला नाही काय. Show me. What is in that? हम दाखव. ए, मोनी. ही छोटी की मी छोटी की ही मोठी. मी मोठी. डन 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 डन. Which product? Which brand? बघ ना उघडून. Pillow व्हाईट mask ग्लो सनस्क्रीन. This is serum. Mask, gel mask. हे तर इथेच लावायला लागेल. हा मग नाही करायचा एवढा पसारा यार. मग बसा मी लावते लगेच. एवढं कोण लावतं? अरे अभी गलती से वो निकल गया तो अभी मैं क्या करूँ. आणि बाहेर एवढी गरमी आहे. मी आता जस्ट आली आणि मस्त शॉवर घेतला थंड थंड पाण्याने मस्तपैकी. इतकी गरमी बाहेर, भाई उकडून जाईल माणूस यात गरमीमध्ये. आत्ताच एवढी गरमी आहे. सनस्क्रीन इथे तर यायचं लावायचं बाकी आहे. दिस इज सीरम अँड दिस इज जेल मास्क. वाव. दिस इज फूड पील मास्क अँड दिस इज ओव्हरनाईट बायो कोलॅजन फेस मास्क. कोलॅजन मास्क. त्यापेक्षा कोलॅजन खा. वाव. हे मी इथे फाउंडेशन लावलेलं ते आणि आता ते राहू द्या, निघालंय. हे फेकून होतं हे मी डिझाईन करेन ना. डिझाईन मी ना ह्यांच्या जे पण अशा वस्तू असतात ना कुठल्या कुठल्या जे फेकायचे ते मी ठेवते. त्यांची माहिती एक व्हिडिओ होती ती ह्याची डान्सची. नाही गोडकाची. ती खूप मिलियन व्ह्यूज गेलेले त्याला. ती आधी मी ना तुम्हाला दाखवे ना मस्त कलर केला आहे आणि त्यामध्ये फ्लॉवर पॉट बनवला आहे त्याचं मी. हे मोनूच आहे मी हे लावत नाही. कशाला दाखवे? सॉरी बेबी लिप्स. वाव काय मस्त आहे. मी तर सनस्क्रीननीच पागल झाले. मी दुसरं काय बघतच नाही. चांगलं आहे सनस्क्रीन. हे बघ काय ग्लो आलाय लगेच. कुठले प्रोडक्ट आहेत? व्हाईट ग्लो.
जेल मास्क जेल मास्क सोडियम हायड्रोजन सेरमाइड आहे त्यामध्ये. ओके. अभी बहुत बघ हिचा जीव कसा वर खाली होतो. बघितला. मी कधी यूज पण नाही करत होते प्रोडक्ट, तरी पण मी माझे प्रोडक्ट्स ठेवलेत मला यूज करण्यासाठी, जे आम्ही यूज करतो. तिला त्या दिवशी नाही मस्त आवला शॉट बनवून दिलं होतं. सकाळी हिच्यासाठी वेगळं ठेवून गेलेली मी. येऊन बघते तर ते बॉटलमध्ये असंच पडलं. मी पिलेली. कसं काय नाही, थोडंसं होतं. कडू कडू असं आवला कशासाठी असतं? स्किनसाठी आणि हेअरसाठी चांगलं असतं. विटॅमिन सी चांगलं आहे हे सनस्क्रीन. जेल मास्क हां गं, चांगलं आहे ना. ते हात आवडलं मला. लावायचा, हात व्हाईट कास्ट पण नाही, एकदम मॉइश्चराईज एकदम ना स्किन. मम्मा हे काय आहे? जेल मास्क लावायचा जेल नंतर मास्क काढायचा. हाऊ टू जेल यूज. अभी मैं गोरी होने वाली हूँ दोस्तों. काय माहिती अजून फोड्या येतील. बघूया आपण सर्व यूज करून बघूया. वाव, हे सर्व असं आलं ना की मला नाही असं मज्जा येते. जेट सिरम आहे हा. आपल्याला त्याचा ब्लाऊज असं मला मस्त वाटतं ना. हां, तर मला लवकर शिव मोठ्या हाताचा. तू पण शिव. मोठ्या हाताचा गरमीमध्ये कोण शिवणार? काय गरमीमध्ये गरमीमध्ये कॉटन आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन. हो. हे असलं काय काय येतं ना मला. खायचा तर पत्ता नाही, जेवायचा पत्ता नाही आमचा. म्हणजे हिचा मी टायमावर जेवते, सगळं व्यवस्थित करते. मम्मा मी परत जर मला फोड्या बिड्या आल्या ना मम्मा, ती स्टाईल होती. कसली स्टाईल दाखवते? जास्त लावलं. जास्त झालं प्रोडक्ट. हां, पहिले टाइम लावते मी असलं काय तर मला समजतं किती हे अमाऊंट. बॉटल फेकू नको. याला मी मस्त प्लांट ह्याच्यामध्ये बनवून डिझाईन करेन ह्याच्यामध्ये. प्लांटसाठी चांगली. आता ही पोळी जी आली मी काल फोडली आहे म्हणून अशी दिसते. पण ती लगेच लावलं. मग ते होत असते. शाइन तो मार रहा है थोबड़ा मेरा. और अजून असं मस्त मस्त रोज यायला पाहिजे ना, तर मी रोज पागल हो जाईल. हा पील ऑफ मास्क आहे, हा फेस मास्क आहे. ए मम्मा हे बघ, बघितलं मी. कलरमुळे बघ, म्हणजे माझ्यावरती पिंक असा कलर जास्त चांगला वाटतो डार्कपेक्षा. ये भी तो अच्छा ही लग रहा है दोस्त. म्हणजे थोडेसे असे बेज कलर टाईप. बेज आहे ना, बेज कलरमध्ये नाही. बेज तर दुसरं तर एवढंच होतं. मग आज काय एवढं येणार आहे का? हे कलर मस्त आहे. ब्राईटनिंग सिरम. आता फाउंडेशन वगैरे जास्त यूज करू का? हेच नॉर्मल. मी पण आता फाउंडेशन म्हणजे तसं मी फाउंडेशन यूज नाही करत. सीसी क्रीम वगैरे यूज करते, पण आता मी ते पण अवॉइड केले गरमीमध्ये. सीसी क्रीमसुद्धा नाही लावत आहे. जस्ट मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिपस्टिक, आणि तेच मी लिपस्टिक ब्लश करते बस. हे काय पाठवलं आहे त्यांनी? बिल आहे, पेड कर. हाय गाईज, एवढा नाटापाटा करून बसली आहे मी, कारण मला कोलॅबचं शूट पण करायचं होतं. आणि मी जो पहिला तिला शूट करून दिला तर ती बोलते नाही ड्रेसच घाल, साडीच वेअर कर, नॉर्मल जीन्स टॉपमध्ये नाही अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. या कोलॅबवाल्यांना ना असं धरून चेकला पाहिजे. तर माझे फॉलोअर्स आहे, माझी ऑडियन्स आहे, मला माहिती आहे ना की त्यांना काय आवडणार आहे, काय नाही आवडणार आहे. तुम्ही तुमचं डोकं चालवून कसं चालणार माझ्या अकाउंटवर? म्हणून तुमच्या कोलॅबच्या रीलवरती मग व्ह्यूज नाही जात. पण मग दुसरी कोलॅब मला कशी भेटणार? ठीक आहे, ओव्हर ॲक्टिंग झाली बस झालं. आता मला लई भूक लागली आहे, कारण एवढं त्यांचा कोलॅबचा व्हिडिओ बनवून बनवून डोक्यात फुटफुट झालं माझ्या. नऊ गाली दिया मम्मा मला ना मोनूला भेंडीची भाजी खायची आता. आणि डाळ आणि चपाती.
तुला आवडते ना मला म्हणजे पण आवडते, मला तर काय पण आवडतं, मी तर काय पण सगळं खाऊ शकते. खाते ते लोक काय खात कुछ भी खा सकते हूँ मैं दोस्तों, गू सोडून सर्व खाते. व्हिडिओ बनवायसाठी काय, आणि मला एकदम मस्त मस्त वाटतं. अरे मम्मा मी ना ब्लश फक्त इथे इथेच लावते. हे बघ अशी खूप घालते रे. मग ना आता ब्लश मी इथे नाही लावत. चढली ना तेव्हा चढलेली अगं इथे ट्रेन मध्ये काय हा, झालं माहितीये मी train एवढी मध्ये. लटकलेली ना ती मध्ये माहितीये इथं ती अशी माझी बॅग लटकली आणि मलाच लागलं असं मला आम्ही नेक्स्ट टाइम कधी जाणार नाही एवढं सकाळी क्लायंट तिची फ्लाईट होती म्हणून मी गेली, आता नसती गेली मी. आणि ती रेग्युलर माझी क्लायंट आहे त्याच्यामुळे जावं लागेल मला. पण हाताची बँड वाजली माझ्या पूर्ण अंगाची. हा ड्रेस मी दिवाळीमध्ये घेतलेला, लागत तर नाही. 2000चा आहे हा ड्रेस, काय आहे याच्यामध्ये 2000 सारखं पण घेऊन टाकला मी. नवीनच आहे का नक्की? येस ब्रो. मग असं का वाटतं इकडून? काय इकडून किती छान आहे, किती मोठा आहे माहिती, गेअर बघितला याचा. हा नाही तो आई बडी मेरे को पता नहीं. मला ग्रेप्स दे, मी ग्रेप्स खायला लागलेली. मी आतमधनं ओरडली, माझा जीव तोडून की मम्मी मला ग्रेप्स दे. आता मला आतमध्ये आणून दे. बहुत चरबी है मेरे एवढे में. एवढे में बहुत चर्बी है. चलो अभी अभी जस्ट प्रकट हुए हैं ये बेबी डॉल, जी माझी बॅग बिग सर्व घालून बघते. आले आले ही पागल होऊन जाते एकदम मेंटल. मी इथेच पडली आहे आणि येशू मला बघून एकदम शॉक. सारखी वाटते ही बॅग पाठीमागे. शट अप, चांगली बॅग आहे, मला आवडली खूप. हा अशीच घेते मी. हळू जरा हळू. शेडिंगच नाही घेत. असं वाटते मी एंट्री मारते कुठेतरी. नाही भेटला माझा फोन. देख रहे हो ऐसे रेडी होते. असं मम्मी माझी रेडी होते जेव्हा पण ती खूप जास्त चांगली दिसते ना, ती पहिला अशी असते. कामं पण आवरायची कशी वाटते. चल ना जल्दी लवकर कर. आणि सगळ्यांनी मला काल दिलंय. आज तर जर व्हिडिओला व्ह्यूज नाही आले ना, हे लोक एकापेक्षा एक आहेत, एकापेक्षा एक. आणि माझ्यामध्ये किती अक्कल आहे ना, इझी चालू ठेवली आणि दरवाजा पण चालू. अरे अमीर बापाची पोरगी आहे मी, अंबानी का औलाद आहे मी. मला जरा असं मस्त वाटतंय, का माहिती आणि मी आज मस्त रेडी झाली आहे. मला हा ड्रेस बाहेर पण घालायचा, मी अजून मला कुठेच नाही घातला. एवढा महाग आहे, पण जरा पण वाटत नाही एवढा महाग. आणि जेव्हा मी मध्ये घातलेला तेव्हा मी हा जेव्हा घातलेलं काळी वाटत होती, मी आज जर चांगली वाटते. आणि हे ते ऑटोमॅटिक वाल्यानी केलंय मी, आणि खरं चांगलं आहे. थोडा टाइम लागला मला समजायला, पण समजलं. आता मी बनवणार आहे डाळ, कारण मला लागली मानसिक संतुलन हिलते हुए दोस्तों. मला नको बोल, मला काय करायचंय मला माहिती आहे. मला भूक लागली म्हणून, मला नाही माहिती. मम्मी तू थोडीशी पागल आहे काय? डाळ शिजलीच नाही. तर मला सांगणार कधी? जेव्हा पण मी बनवते कधीच असं नाही होत. साला कुत्ता पैसा नाही निघलेला बाहेर. डाळ पण सॉरी पाणी पण आहे आणि सर्व येत नाही. येशूची होती आज मी कधीच एवढ्या मोठ्या सेक्शन नाही करत, पण मी केला आणि तो चांगला वाटत होता म्हणून क्लिप लावून टाकला तर अजून चांगला वाटत होता. आणि येशूची होती आज
साइंस का पेपर पीछे नहीं देखना, मैंने क्लिप लगाया है कारण थोड़ा सा लूज है। डोंट जज मी, मैं थोड़ी सी, हमारे यहाँ ऐसा ही होता है। आता मी डाळ हातानेच उचलणार होती, तसं मला चटकाच नाही लागणार आहे। आता पानी में दाल में पानी होने वाला है दोस्तों, कारण मी लावला आहे। आता बघ मी कसा लावते, कुकर कशा शिट्ट्या होतात। नहीं झालं तर नाम कट हो जाएगा, मेरा नाक कट हो जाएगा। मला वाटलेलं मस्त डाळ बनवेन, लगेच डाळ भात खाईन, भूक मारेन स्वतःची, पण नाही, असं नाही झालं। कारण माझ्या मम्मीने गॅसच बंद करून टाकला। माझी मम्मी एवढी, मम्मा तुला माहिती आहे आतमधले कावळे एवढे ओरडतात आहे ना। बाय। सो आता अपुन ने चेंज कर दिया है, मेकअप इधर का उधर नहीं हुआ। काजळ मस्त वाटतंय ना, हे लॅक्मेचं आहे। आणि फायनली ओहो चमचा पण गरम झाला। ओ शॅट, मम्मीने बघा मला वाटी नाही दी मेरे को। मला डाळ पियायला खूप आवडते दोस्तो, आणि मिरची आली त्याच्यात तर अजून मस्त वाटेल। पण मला असं दिसत नाही एवढी मिरची फिरची। बाल काट दिया दोस्तों। समजा मी एवढे छोटी केस केली तर मी कशी वाटेल? मला करायची आहेत यार, चांगली वाटते जरा, एकाच मस्त लुक चेंज होऊन जाईल माझी। डायरेक्ट एवढी केस केली आणि कोणासमोर गेली मी तर लोकांचं डायरेक्ट होऊन जाईल। मम्मीला दाखवते। मम्मा केस कशी वाटतात है ना, मस्त वाटतात ना शॉर्ट हेअर। मोनू येशू केस कशी वाटतात शॉर्ट हेअर्स कसे वाटतात आहे सर्वांच्या सर्व नुसतं येडे लोक, तुम्ही लोक सांगा। हे बघा मेकअप करून बघा, मेकअप सर्व मेकअप। एसी बंदच है, अभी बंद किया है दोस्तों। मम्मीची तर अशी वाट लगने वाली है, बिल देख के मलाच भरायला लावणार आहे ती अर्ध। पण माझी जी मोठी केस आहेत मला तीच आवडतात आहे। याच केसांमध्ये मी चांगली दिसते। बाय गाईज, आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत हाच ब्लॉग बघा। लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब।